तर राम राम मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता ते आपलं मेडिकल आहे. हा स्टॉक आलेला आहे, लातूरच्या एजन्सीवरून आलेला आहे. आपल्याला वेटरनरीचा माल आलेला आहे. तर भावांनो खूप काम आहे पडलेला. हा पाहू शकता जसं की मेडिकलला खूप स्टॉक आलेला आहे. डेअरी मिल्क आलेले आहेत. भावांनो दिसतं तसं नसतं, मेडिकल चालवणं खूप सोपं नसतं. लोकांना सगळ्यांना वाटतं की मेडिकलमध्ये खूप प्रॉफिट आहे. तर एक्सपायरी पण दाखवतो तुम्हाला. चला आता तिकडे एक्सपायरीचा स्टॉक ठेवलेला आहे. हा पूर्ण एक बॉक्स भरलेला आहे 1 वर्षामध्ये. हा पाहू शकता इथं पण ठेवलेला आहे. तर मित्रांनो हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे. तर पाहू शकता मी पण आहे. हाय गाईज. तर चला खूप काम करायचं आहे. हे वेटरनरीचं पाहू शकता, ॲग्रीमेंटचं आपल्याला स्टॉक पाहू शकता किती मोठा भरपूर आलेला आहे. खूप काम आहे. चला लावल्यावरती एकदा शूट करूया. थोडासा 1-2 मिनटाचा ब्रेक घेऊ. तर मित्रांनो माल लावायचा बॉक्समधला कॅन्सल केलेला आहे. सध्या हे खालचं स्टॉक आपण वरती लावणार आहे तर एकदम व्यवस्थित. तर चला कामाला लागूया. तुमच्यासारखी मजा कुठे आहे माझी. काम करायला लागतं भावा. स्टॉकमध्ये आहे इथं पाठीमागे. पोह्यात बसतंय का बसतंय. एक औषध राहिलं इकडे. चला डेअरी मिल्क पाहू शकता, सर्वांची फेवरेट. ओपन बॉक्स करून दाखवतो. ब्रँडेड आहे, ओरिजिनल. भावा नात करते का, यावंच लागतंय. अरे पण हा तो 45 रुपयावाला बॉक्स भाई. नाही 100वाला भाव. ज्याला कोणाला पाहिजे असेल तर व्हिजिट करू शकता तुम्ही इग्नार्था मेडिकलला, जयबा पिंपरी येथे. नाही तर मेसेज करा मला. तर पाहू शकता आपण अगोदर खालचा स्टॉक वरती लावून घेऊया. कोल्ड्रिंक वगैरे आहे. स्टिंग आहे भावा, स्टिंग. रस प्यायला ये म्हणलं मा. एकदम व्यवस्थित माल लावलेला आहे आपण पाहू शकता. आता चला जाऊया ठेवू. तो पण स्टॉक थोड्या वेळाने लावणारच आहेत आपण. आता सध्या वेटरनरीचा स्टॉक लावून घेऊयात. मोठा आला कास्ट. औषध एकदम मोबाईल सेट करून ठेवूयात आपण व्यवस्थितपणे. मग चालू करूयात आपला व्हिडिओ. ओके, कॅमेरा सेट झालेला आहे. तर भावांना बघू शकतात माल निघलेला आहे आपला फायनली बॉक्सच्या बाहेर. नात करते काय असं ब्रँडेड माल आणून दाखवावं लागत असतंय.
तर भावांना आपल्याला बिल प्रॉपर चेक करावं लागतं, त्याशिवाय माल लावून चालत नाही. रेट वगैरे कमी जास्त करतात एजन्सीवाले, त्यामुळे चेक करावं लागतं आपल्याला. No. फायनली आपल्याला व्यवस्थित माल आलेला आहे. तर 2 मिनटं थांबणार आहोत आपण.